नमस्कार 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 नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारे सहप्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोने तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. समजा तुम्हाला घरात अचानक तुमच्या पूर्वजांनी जतन केलेला खजिना सापडला तर, किंवा समजा आईने आजीने तुमच्यासाठी म्हणून केलेले दागिने अचानक तुमच्या हाती लागले तर तुम्ही म्हणाल आज दागिने खजिना काय चाललंय, काय मोनेना काय घबाड वगैरे सापडले की काय, किंवा आज कोणीतरी बहुतेक प्रसिद्ध सोन्या चांदीचा व्यापारीच पाहुणा म्हणून येणार आहे. नाही नाही, तसं नाही. आजचा येणारा पाहुणा हा सोन्या चांदीचा व्यापारी नाहीये, पण खजिनदार नक्कीच आहे. या पाहुण्याच्या खजिन्यात आहे शब्दांची संपत्ती, आणि या संपत्तीचा वापर करून त्याने आपल्याला असा एक दागिना दिलाय की जो आपल्याकडे आहे याचा आपल्या सगळ्यांना जवळजवळ विसर पडला होता. आणि तो दागिना म्हणजे पत्र. व्हिडिओ कॉल आणि इमोजीजच्या या जगात भावना, प्रेम, दुःख, मागणी, निरोप, खंत या वेगवेगळ्या रत्नांनी नटलेला हा पत्राचा दागिनाही फार मोलाचा आहे, हे या खजिनदारांनी आपल्याला पुन्हा एकदा पटवून दिलं. आणि काय आहे, स्वतः कमवलेल्या संपत्तीचा आपल्याला अभिमान वाटतोच हो, पण पूर्वापार चालत आलेला असा दागिना सापडला ना की खरंच समाधान मिळतं मनाला. आणि हे समाधान ज्याने आपल्याला त्याच्या जवळच्या शब्दांच्या पेटीतून काढून दिलं, त्या खजिनदाराचे अरविंद जगताप यांचं आपण स्वागत करूया. अरविंद जगताप. हे अरविंद जगताप, ते पत्र लिहितात, ते त्यातून समाज बोलता करतात. सिनेमा नाटकातून ते व्यक्त होतात, पण ते स्वतः कमीच बोलतात. क्या बात. दिसायला तुम्ही फार उमदे आहात, छान आहात. बहुतेक वेळेला अशा चेहऱ्याची माणसं एक नायक निदान आपल्या शाळा कॉलेजच्या जीवनात तरी असतात. तर तुम्ही लेखककडे कशी उडी मारील का हे सगळं करून तिथे आलात? नाही, मी अभिनय कधीच नाही केला. म्हणजे पहिल्यापासून लिहायचं हाच मुद्दा डोक्यात होता. बरं, कॉलेज, शाळा, शिक्षण काय? मी शिकलो औरंगाबादला. मग तसा मूळचा मी बीडचा, पण माझं शिक्षण औरंगाबादला झालं. सरस्वती भुवन कॉलेज, शाळा. आणि तिथे काय की खूप लवकर मनावर घ्यायची सवय असल्यामुळे एक दोनदा बाईंनी कौतुक केलं की अरे जगताप तुझा निबंध चांगला आहे, तू छान लिहितोस. तर ते फारच मनाला लावून घेतलं आणि लिहायलाच लागलो. पण काही शिक्षक खूपच चांगले होते. म्हणजे बालसाहित्यिक सूर्यकांत सराफ किंवा डॉक्टर दिलीप घारे जे ॲक्टर आहेत चांगले, म्हणजे अशा लोकांचा पहिल्यापासून परिचय होता. जयदेव डोळेंसारखे लेखक होते. तर त्यांच्यामुळे की असं काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि पत्रकार ही फार ग्लॅमरस व्यक्ती मला वाटायची, कारण तोपर्यंत तेच जरा वजन असणारी माणसं अशी आसपास. तर आपण पत्रकार व्हायचं असं ठरवलेलं होतं. त्यामुळे लिहायला लागलो. म्हणजे लेखन म्हणजे कविता वगैरे असा मुद्दा नव्हता, पत्रकार व्हायचं आपल्याला. तर त्यातून ती सुरुवात झाली. हो, पण आता पुढे आता सध्या पत्रकार म्हणूनच गाजताय तुम्ही, नाही का, वेगळ्या अर्थाने. पण मग सुरुवात कवितेने केली का गद्य लेखनाने? नाही, खरं तर आताची ही पत्र हा मुद्दा आहे. पण सुरुवात डायरेक्ट कॉलेजात 11वी-12वीत निबंध बरे म्हणून मित्रांनी प्रेमपत्रच लिहायला लावली होती. तिथूनच सुरुवात झाली. पत्रापासूनच तशी सुरुवात आहे. मित्र प्रेमपत्र लिहिताना किती छळायचे की त्याच्यात एकतर उत्तर हो अपेक्षित असायचं, आणि ते उत्तम असलं पाहिजे, त्याच्यात इम्प्रेशन पडलं पाहिजे, त्याच्यात उत्तर होकारार्थी आलं पाहिजे. पण मग हे एवढं सगळं दडपण असायचं अंगावर. त्याच्यातून जरा सुरुवात झाली आणि मग वर्तमानपत्रात लिहायला लागलो. परत त्या पत्रांमधनं काही कानाला खडा वगैरे एखादं की बाबा नसतं लिहिलं तर बरं झालं असतं, किंवा काय झालं वगैरे? एकदा त्याच्यात पकडला गेलो की अरे हे हाय, आणि तेव्हापासून कानाला खडा लावला की मित्रासाठी लिहायचं नाही, कारण तो जरा गोंधळ झालेला होता आणि त्या मुलीला भयंकर संताप आला होता. म्हणजे तिला पत्र कुणी पाठवूच कसा शकतो असं तिचं म्हणजे जाम इगो हर्ट होणे असं असतं. तर त्याने बिचाऱ्यांनी नाही नाही मी कुठे, त्यांनी अंग काढून घेतलं. आणि तेव्हा जे झालं होतं म्हणजे असं कुठल्या मुलीसमोर असं अपराधी भावनेने उभं राहण्याची वेळ जी, तेव्हापासून मग कानाला खडा की कुणासाठी पत्र वित्र लिहायचं नाही. पण आता मुलगा पत्र लिहितो, एकांकिका लिहितो, अमुक करतो, शिक्षण घेतो की नाही, काय करतो, याच्याबद्दल वडिलांना काही चिंता, काळजी?
नाही वडिलांना जास्त काळजी नव्हती. वडिलांचं असं होतं, म्हणजे पहिल्यापासून स्वभाव असा आहे की ते तुझं तू बघायचं, किंवा मग तिघा भावांना त्यांनी की तुमचं तुम्ही बघायचं, तुम्ही ठरवायचं. आईला चिंता वाटायची. म्हणजे आईचं असा होता मुद्दा की सुरुवातीला सिनेमे लिहायचो तेव्हा पण, म्हणजे आज आई नाही आहे पण तू सगळ्यात महत्त्वाचं जे होतं की आईला असं वाटायचं की आता याचं लग्न कसं जमेल, कारण पाहुणे म्हणजे लोकांना सांगायचं काय, म्हणजे लिहितो हे काही पुरेसं नव्हतं ना. काय करतो तर लिहितो, हा पण पोटा पाण्यासाठी काय करतो. तर तिला ती चिंता खूप होती की आता हे काय होईल याचं. तर ते सगळ्याच आयांना त्या काळात असायचं की ज्यांची मुलं लेखक विखक होत आहेत. नाही त्यांचं बरोबर आहे, म्हणजे एका अर्थी की 100 वेळा बिर्याणी असं कागदावर लिहिलं तर एका घासाची पण भूक भागत नाही ना. पण मग घरच्यांचा काही विरोध वगैरे होता की त्यांनी कानाला खडा लावला की नाही बाबा काय करायचं ते करू दे? नाही मुळात कानाला खडाच लावला होता त्यांनी की आता काय बोलणार ह्या, मग काय पर्यायच नाही ना काहीही केलं तरी. आणि मी काय केलं होतं की मी ते दोर कापूनच टाकले होते. मी शिक्षणच दिलं सोडून. आणि माझं शिक्षण म्हणजे दोन्ही भाऊ हुशार होते पण मी शिक्षणात इतकी गती होती की फार फार तर D.Ed असं, त्याच्यामुळे मी ते शिक्षण सोडून दिलं. म्हणलं आपल्याला मास्तर करतील हे, आपल्याला तर पत्रकार व्हायचं आहे, म्हणून मी डायरेक्ट पेपरमध्येच काम करायला सुरुवात केली. म्हणजे वर्तमानपत्रात तुम्ही काम करत होतात? ऑफिशियली त्यांच्यासाठी मी काम असं काहीच नव्हतं, पण आता हा येऊनच बसलाय तर ह्याला काहीतरी बघा, मग याला इथे बसवा, तू काय येतं ते लिही तू. आणि पण त्याच्यानंतर जी पत्रकार खूप चांगले भेटले, महावीर जोंधळे जे खूप मोठे साहित्यिक आहेत, त्यांच्यामुळे मी खरं तर वर्तमानपत्रात कॉलम लिहायला लागलो. आणि मी 12वीत असताना मी रविवार पुरवणीत कॉलम लिहायचो. त्याचं नाव होतं मिरचीच्या खळ्यावर. मिरचीच्या खळ्यावर म्हणजे मिरचीचं कधी खळं नसतं कारण ते सहनच होणार नाही लोकांना इतकं ते. पण मिरचीच्या खळ्यावर हे नाव ठेवण्याचं कारण असं होतं की त्यातल्या वाङ्मयीन सांस्कृतिक घडामोडी, नाट्यक्षेत्रातल्या घडामोडी, त्याच्यावरचं सटायर ते असायचं. आणि त्यात बिंदास सगळ्यांवर अगदी कमेंट्स असायच्या. तर ती तशी सुरुवात मिरचीच्या खळ्यावरून झाली होती. तर मुलगा मिरचीची खळबिळ असं काहीतरी लिहितोय, वडील काही बोलायचे नाही? नाही, वडील शांतपणे एकांकिका बघायचे, निघून जायचे, कारण ते तसा तो विषय नसतो. म्हणजे मला हे खात्रीने माहीत असतं की वडील पेपरात आलेलं प्रत्येक कात्रण नाव सुद्धा जपून ठेवतात, 4 लोकांना दाखवतात. पण समोरासमोर ते कधी तसं व्यक्त होत नाहीत, कारण ती आपल्या पिढीच्या बापांची ती एक खासियत होती की ती नसले तरी दिलीप कुमार अमिताभ बच्चन सारखं नातं भले ते शांतपणे असेल पण ते. तर आज जर समोर आले वडील तर तुम्हाला समोरासमोर संधी मिळेल व्यक्त हा, होण्याची. मग आपण हे प्रेमपत्राचा विषय संपवून टाकूया. हे पुढे नको. वा वा. काय हाक मारता तुम्ही? अण्णा बोल, अण्णा. हाक मारा जोरात, येतील ते. अण्णा. मिरचीचं खळं लिहिलं ह्यानी, तुम्हाला किती झोमलं त्या काळात ते? मिरचीच्या खळ्यावर लिहिलेलं त्यानं म्हणजे मला झोमण्यापेक्षा बाकी लोकांना झोपलं. हां. की त्याच्या शिक्षणात त्यांनी काट्या लावायचं चालवलं. तिथं ट्युशन चालू होते, कोचिंग क्लास. तर त्याने त्याच्यामध्ये लिहिलं होतं, मास्तर तुम्ही सुद्धा पैशासाठी विकले गेले. त्याच्यामुळे चौफेर हल्ला झाला त्याच्यावरती की तुम्ही काय होतं? लिहायला नाही पाहिजे. काय झालं होतं म्हणजे? नाही, मुळात जो सुळसुळाट होता त्या काळात मी पण स्वतः शिकत होतो. आणि मला ते चित्र अजून तेव्हापर्यंत कधी कळलंच नव्हतं की का हे महत्त्वाचं काय आहे. आणि शाळेपेक्षा कॉलेजपेक्षा तर ते आता तर आज उलट जास्तच झालंय. सर्रास ती जबाबदारी कोचिंग क्लासेसची आहे. सर्रास त्यांची म्हणणं असं आहे की आम्हीच ठरवतो, आम्ही. आणि मला त्याच्यातला सगळ्यात मोठा राग तो म्हणजे जो लिहिला होता तो ॲक्च्युली फार वेगळा होता की म्हणजे तुमच्याकडे पहिला दुसरा महाराष्ट्रातून येणारा मुलगा, त्याची जाहिरात तुम्ही एक पॅम्पलेट लोकांच्या दारात कचऱ्यासारखं टाकता. आणि मी लहान असताना किंवा कुठल्या लहान मुलाला काय वाटेल की चला महाराष्ट्रात पहिलं येऊन काय तर डस्टबिनपाशी दारात कुठेतरी पडलेला आपलं फोटो आहे. म्हणजे तुमचा बाजार करण्यासाठी तुम्ही लोकांचा किती बाजार करणार. आणि त्या काळात तशा बऱ्याच घटना घडत होत्या की ह्या क्लासेसचा मुलगा त्या क्लासेसचा फोटो छापतो, तो अशा पद्धतीचं सगळं चाललेलं होतं. म्हणजे हे एवढं सगळं होऊन या सगळ्यातनं तुम्ही काय कानाला खडा लावला नाही, त्या लोकांनी लावला. मग हे आपण सुधारायचं नाही, ही प्रेरणा कुठून मिळाली? नाही, सुधारायचं नाही म्हणजे तेव्हा मी एक वय असतं ना जेव्हा आपण बिघडलो असं वाटतच नाही, आपणच एकटे सुधारक आहोत असं वाटायला लागतं आपल्याला, ते वय होतं. आणि त्याच्यानंतर हळूहळू कळायला लागलं. म्हणजे बरेच लोक वडिलांकडे कंप्लेंट करायचे किंवा ज्यांना माहिती असायचं की यार तुमचा मुलगा काय लिहितो किंवा कसा बोलतो तो,
काय किंवा आणि बघ मग तुम्ही काय त्याच्यावर उत्तर द्यायचं? त्यांना असं सांगायचं की बा त्याला सुचतं ते लिहितो, तो पहिल्यापासूनच त्या कसं आहे की त्या ह्याच्यामध्ये वावरलेला आहे, त्याच्यामुळे त्याला हेच होत आहे. पण त्याने त्याचे ते हे सोडलेलं नाही. आणि तेव्हापासून मानलं की याला बोलायचं काही अशी ह्याच्याविषयी बोलायचं नाही. पण आता त्या काळात कोणीतरी विचारलं काय करतो तुमचा मुलगा, तो मोठा मुलगा अमुक करतो, मधला हे सगळ्यात धाकटे का? हां, मधला हा, मग मोठा मुलगा अमुक करतो, धाकटा मधला मुलगा काय करतो? लेखक आहे. लेखक. लेखक म्हणजे असा काही प्रश्न विचारला की नाही कोणी? लोक विचारतात ना, हा लेखक म्हणजे मग नेमकं काय करतो. हा, म्हणजे ह्याचं काय करतो? हा, 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 आणि त्याची प्रांत नव्हती ना. हा. आणि त्याच्यात मला दुहेरी भूमिका निभावावी लागत होती. एकतर त्याला समोर हे करायचं आणि घरच्या त्याच्या आईला जे सांगायचं बा चांगलं आहे, करतोय ते चांगलं करतोय असं. मग आईचे काय याच्या बाबतीत कानाला खडे होते आणि तुमचे काय कानाला खडे होते? नाही, आईचे कानाला खडे म्हणजे तिचं कसं आहे की तिचं जे होतं की बा मुलानं पुढं शिकत राहावं. नाही आणि कारण असं होतं की मोठा भाऊ इंजिनियर आहे आणि Engineer. छोटा भाऊ क्लास 1 ऑफिसर आहे. हं. मध्ये केवढं मोठं अपयश आहे. हा, मगाशी आपलं बोलणं झालं. मग शेवटी लग्नाचं काय केलं, कसं काय केलं चिरंजीवानी? लग्नाचं कसं आहे की त्यांचे ते पाहुणे येऊ लागले विचारायला जे, हा, तर मी मग त्यांचे हे जे पाहुण्याचे एकदम सोयीर संबंध कसे काढायचे हं, ते 4 महिने त्यांचे आमचे विचार चालू होते. कारण मला इकडची माहिती नव्हती औरंगाबादकडची आणि त्यांना तिकडे बीडकडची माहिती नव्हती. हं, मग मध्यस्थी माणसामुळं ते लग्नाचं आम्ही हे करून टाकलं. हं. मुलगी पाहिली, मग पसंत केली. नाही तो ऍक्च्युली कसं होतं ते होतं लव्ह मॅरेज पण ते आम्ही अरेंज केलं. म्हणजे म्हणजे ते असं प्रॉपर पाहुणे म्हणजे नाही, होती कथा प्रॉपर पण ती पटकथा अरेंज केली. त्याचं पटकथा थोडीशी बदलली होती. कसं काय ते होतं लव्ह मॅरेज म्हणजे? नाही या सगळ्यातनं वेळ कुठून मिळायचा तुम्हाला? नाही म्हणजे नाटकातलीच होती बायको, म्हणजे नाटकातच काम Oh. करत आणि कॉलेजलाच होती त्याच्यामुळे आणि त्या नाटकातच ओळख झाली होती नाही, जीवन आणि कला यांचा संगम साधला गेला. हा. आणि त्याच्यातूनच ठरलं की आता बोलूया घरी. तर ते प्रॉपर घरच्यांना सांगून आणि कारण मुळात काय होतं की मला ही गोष्ट खूप महत्वाची वाटत होती की मला म्हणजे दोघांनाही आम्हाला बायकोला की आपल्या घरच्यांची या गोष्टीला परवानगी असली. आणि त्यासाठी आम्ही बराच काळ थांबलो आणि जेव्हा दोन्ही घरच्यांनी परवानगी दिली तेव्हा ती लग्न केलं. आणि सुदैवाने असं होतं की बायको या क्षेत्रातली असल्यामुळे आता पैसे किंवा नोकरी कुठे करणार असा प्रश्न तिने कधीच विचारला नाही. त्याच्यामुळे अजूनपर्यंत चाललंय की मी कुठेच नोकरी आजपर्यंत केली नाही. हा, म्हणजे टाळू शकत नाही आपण त्यांचं बोलणं. हा. आजही नाही टाळू शकणार. कॉलेजमध्ये एकांकिकांपासून तुम्ही ओळखता, ते ज्या प्रकारचं लिहायचे, पण मग पत्र लिहून तुम्ही एकमेकांना बोलत का काय? नाही ते पत्र मी नाहीच लिहिलं. का ती कला तेव्हा सोडून गेली अचानक सगळी? नाही तेव्हा जो आधीच कानाला खडा लावला होता ना त्याच्यानंतर मी ते नाही आता पत्र वित्र नाही हे लिहायचं. पण स्वतःसाठी होतं ना म्हणजे? नाही स्वतःसाठी पण हिंमत ती एकदा आता नको तो प्रयोग. म्हणजे पत्रांपेक्षा काय ना त्या पिढीचा आपण पण साक्षीदार आहोत की पत्र जाऊन मोबाईल येण्याचे दिवस म्हणजे पेजर आला, मग पेजरवर असं पेज करून मग त्याचं अप्रूप खूप होतं. मग मोबाईल आला आणि त्या मोबाईलमध्ये मग संवाद सुरू झालेले होते. तर ते पत्र खरोखर तसं मागेच पडलेलं होतं ना. आणि जेव्हा त्या गोष्टीचा असा अतिरेक वाटायला लागला की अरे यार हे काय मोबाईल, मी जे नेहमी म्हणतो की चला पत्र जे म्हणजे मोबाईल आपला फार फार तर खिशात व्हायब्रेट होतो पण पत्र असं काळजात हलवून जातं. तर ती काळजात हलवणारी गोष्टच महत्वाची आणि ती आपण लिहित राहिली पाहिजे असं मला वाटतं. पण तुम्हाला असा आक्षेप आहे का म्हणजे की सगळ्या जगाला पत्र लिहून झाली पण मला काय पत्र लिहिलेलं नाही? नाही, म्हणजे अर्थातच ते सुरुवातीपासूनच त्याला प्रेम व्यक्त करणं फारसं काही जमत नाही. अगदी लग्नाच्या आधी पण नाही आणि आताही नाही. त्यामुळे ते फार असं दूरपर्यंत संबंधच येत नव्हता. पण आता मी तर विषय सोडूनच दिला होता. पण असेच हा, आता म्हणजे आपल्या काय कानाला खडा लावला होता? आपल्या मुद्द्यावर. आपल्या मुद्द्यावर हो, म्हणजे मी म्हणजे तुमचं दर 2 वाक्याला खडे सुरू होतील. म्हणजे बरेच आपल्यातलेच काही कलाकार व्यक्ती किंवा कोणी मला जर भेटलं तर का बहिणी तुम्हाला पत्र लिहिलं की नाही, तर
मला हीच सांगायची वेळ येते की मीच पत्र लिहिलंय पण मला अजून पत्र आलेलं नाहीये. आता बरीच वर्ष झाली, आता तरी लिहिलंच पाहिजे म्हणून एक पत्र आलं शेवटी. नाही, मी हे सांगायचो की नॉर्मली मी पत्र समस्यावर लिहिलेत आणि बायको काही समस्या नाही ना. बरं, एका लेखकाची बायको म्हणून काय आयुष्यात कानाला खडे लावायला लागले? जवळपास रोजच खडे लावते मी कानाला. रोज? ॲक्च्युली तो लेखक म्हणून जितका डेडिकेटेड आहे प्रत्येक बाबतीत, तसा तो घर आणि ह्या सगळ्या बाबतीत तो थोडासा जरा दुय्यम त्याच्यासाठी होऊन जातं ते. आणि मग ते सगळं प्रायोरिटी मलाच हँडल करायला लागते. आणि मग समस्या किती मऊ शब्दात मांडली, जे खरंच पत्र नाही नाही, ते हळूहळू कसं होईल, ते कानाला खडे नाही राहणार, खडे बोल असं सुरू होईल. हा, तर शेवटी असं होतं की लोकांच्या समस्या हँडल करायला अरविंद आहे आणि माझ्या समस्या मी एकटीच हँडल करते. पण काय काय समस्या बायकोला असं वाटतात की नवऱ्याने हँडल कराव्या? मूळ मुद्दा अगदी मुलांपासूनच असतो. मी जेव्हा एकटी असायची तेव्हा मला असं तो प्रसंग फार कमी आला, पण माझ्या वैयक्तिक अशा त्याच्याकडनं काहीच अपेक्षा नव्हत्या. तो लेखक आहे आणि त्यांनी त्याच्या कामावर फोकस करावं ही माझी जेन्युइन इच्छा होती. पण जेव्हा मुलांचा विषय सुरू झाला तेव्हा त्यांनी जरा फोकस्ड व्हावं आणि बाकी गोष्टींवर पण लक्ष द्यावं अशी अपेक्षा प्रत्येक बाईची असते. तसं पण त्या बाबतीत तो जरा तो खूप मवाळ बाप आहे, खूप छान बाप आहे, प्रेमळ आहे. पण शिस्त लावणे किंवा काही गोष्टी डिसिप्लिनमध्ये करून घेणे मुलांकडनं, या सगळ्या बाबतीत तो खूप मागे आहे. आणि हे गोष्ट मला सतत हॅमर करायला लागते की अरे तुझा रोल इथे असा आहे, तो त्याच्यावर फोकस कर. कारण त्या सगळ्या रोलमध्ये मला एकटीलाच राहावं लागतंय सध्याच्या परिस्थितीत. तर त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता मी कुठेतरी बऱ्यापैकी काय म्हणतात एक्झॉस्ट होते आणि मग जरा वाटतं की यांनी कुठेतरी लक्ष घालावं ह्या सगळ्या बाबतीत. बायकोचा जसा आता मुद्दा होता लेखकाचा, तर लेखनाचं मला वाटतं मी हा त्रास तर तो खूप जेन्युइन आहे आणि याच्यावर मी काहीच सोल्युशन नाही माझ्याकडे. त्यात मला असं वाटतं की जी लिबर्टी आहे लेखक म्हणून ती मी वेगळीच सांगतो लेखकाची. मग लेखकाची सगळ्यात चांगली सोय असते की लेखक आपल्या बायकोसमोर दुसऱ्या कुठल्या तरी बायकांचा विचार करू शकतो आणि सांगू शकतो की हे पात्र आहे. म्हणजे आणि ते चाललेलंच असतं. पण हा मी गमतीत नाही सांगत, पण नेहमी बायको समोर बसलेली असताना आपण कुठल्या तरी वेगवेगळ्या जगातल्या काहीतरी गोष्टींचा, पात्रांचा विचार करत असतो आणि ती बायको आयुष्यभर किंवा पूर्ण काळ ती सहन करत असते. तर आजपर्यंत कधी वेळ आली नाही, पण या निमित्ताने बायकोला तुमच्यासमोर थँक्स म्हणतो, कारण तो तिचा महत्त्वाचा वेळ आपण घेतलेला आहे. तर तो तिचा वेळ आहे. तुमच्यामुळे मला ही संधी मिळाली, कारण मी फॉर्मल असं एकट्यात बोलूच शकलो नसतो. आज तुमच्या सोबतीने मी आभार मानतो बायकोचे, की खरोखर तो तिचा महत्त्वाचा वेळ होता. तो कसा सत्कारणी लागला की नाही हे काय ठरवेल, लोक काय ठरवेल ना. ते लोकांनी ठरवायचं. काय वाटतं बाबांबद्दल? बाबा छान एवढे मोठे लेखक आहेत ना तुझे. एक म्हणजे बेनिफिट आहे की शाळेत खूप रिस्पेक्ट भेटतो. ती एकही टीचर आली ना, तुला लिहिता नाही येत, अरे तुला मराठी वाचता नाही येत, हर एक जणाला अशी ओरडा पडते. पण माझ्यासमोर आल्यावरती अरे तुझे बाबा रायटर आहेत ना, शिकून घे ना मराठी, आणि 2 शब्द बोललं तर आमशीत निघून जाणार. म्हणजे आता काही टेन्शन उरलं नाही. चला, जोपर्यंत आहे बाबा मला कोणी ओरडणार तरी नाही. बाबांना पत्र पण खूप येत असतील नाही? हो मग तू सगळी वाचून घेतेस का, काय करतेस? हो वाचते मी, पण आता रोजच यायला लागली तर मला आता कंटाळा आलाय की नाही, म्हणजे असं पूर्ण बंचच येतो रोज. आधी ते पोस्टमॅन यायचे, डोरबेल वाजवायचे, हातात द्यायचे पत्र. आता रोज रोज यायला लागले तर डायरेक्ट दारात टाकून निघून जातात. मी मला या निमित्ताने फक्त एवढंच सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रातून जी काही मुलं पत्र पाठवतात त्या मुलांचा मी खरोखर आभारी आहे. कारण पत्राने काय घडलं काय नाही हा काही मुद्दा नाही आहे, पण मला मिळालेली सगळ्यात महत्त्वाची पोचपावती ही आहे की इतक्या म्हणजे हजारो मुलांनी लिहिलं आहे, ती पत्र माझ्याकडे आहेत. आणि आज जर कोणी म्हणत असेल की मुलं लिहित नाहीत किंवा मुलं वाचत नाहीत, तर या मुलांची पत्र मी तुम्हाला दाखवू शकतो की इतकी उत्तम समज असलेली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून इतकं छान चिंतन असलेली मुलं 7वी 8वी 10वीतली मुलं आहेत की अभिमान वाटतो. आणि या मुलांकडून खूप शिकण्यासारखं आहे. तुमची जेवढी पत्र येतात त्याचा
उत्तर त्याचं कधी ना कधी तुम्हाला मिळेल, त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत येईल याची मी खात्री देतो. फक्त मला तुमच्यासारखं छान सुचवू द्या ते उत्तर, एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि लिहित राहा, कारण मराठीतून पत्र लिहिणे ही गोष्ट तुमच्या घरच्यांना किती आनंद देत असेल, आपला मुलगा पत्र लिहितोय कोणाला, ह्याचा तुम्हाला अंदाज फार नंतर येईल. आज 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही लिहिलेलं पत्र अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून अंतर्भाव त्याचा करण्यात आलेला आहे. ही अत्यंत मानाची, गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आता आपण इथं विठ्ठला किती गाजलं ते गाणं, किती गाजलं कोणता आम्ही झेंडा घेऊया ती, तर काय क्षण होता की हे आणि हे असं झालं? नाही, तो क्षण म्हणजे तो खरं तर अल्बमच होता माझ्या स्वतःचा पण, मी बघितलेल्या अनेक कार्यकर्त्यांचा पण. मी लहानपणापासून मला सगळ्यात जास्त आकर्षण नेत्यांपेक्षा, लहानपणापासून जेव्हा कळतं तेव्हापासून, की नेत्यांपेक्षा मला कार्यकर्त्यांचं खूप आकर्षण आहे, त्यांचं खूप महत्त्व वाटतं. की नेता सभा असते, तर मी प्रत्येक सभेला जायचो, प्रत्येक सभा ऐकायचो. मग ह्यांची सभा, त्यांची सभा, पोतं टाकून आम्ही सभेला बसायचो रात्री आणि सभा ऐकायचो. मग नंतर मला म्हणजे आता ह्यांची सभा झाली एका पक्षाच्या नेत्याची, की मला असं वाटायचं बस हा माणूस, हा जग बदलणार. मग पुढच्या आठवड्यात दुसऱ्याची सभा असायची, अरे नाही हा जग बदलणार. असं ते इतकं प्रभावित करणारं, हिप्नोटाईज करणारं वक्तृत्व आपल्याकडे त्या काळात लोकांचं होतं. आता तसे वक्ते फार कमी राहिलेत. पण त्यांच्या सभा ऐकून असं वाटायचं. नंतर असं लक्षात यायला लागलं, अरे हे सगळे एकत्रच आहेत. हे सगळे एकत्र आहेत, हे सगळे एकत्र भेटतात, हे सगळे यांचे मैत्री आहे. आपण विनाकारण का भांडत बसतो, आपण विनाकारण कार्यकर्त्यांचे गट का असतात. आणि कार्यकर्त्यांकडे जे बघितलं सुरुवातीच्या काळात काय होतं, की लोकांना घरचं एक सपोर्ट असायचा. म्हणजे जुन्या कार्यकर्त्यांचं असं होतं की आयुष्यभर माणसं डाव्या विचारसरणीची राहिलीत, उजव्या विचारसरणीची राहिलीत, ब्रह्मचारी राहिलीत, पण त्यांना घरच्यांची मदत असायची. त्यांना घरच्यांची मदत म्हणजे त्यांची लेकरं बाळं लग्न केलं तर त्यांची घरचे लोक सांभाळून घ्यायचे. त्यांनी नोकरी न करता पक्षांचं काम केलेली माणसं होती. आज तसं माणूस जगू शकत नाही. आज कार्यकर्त्याची अवस्था म्हणजे सगळ्यात वाईट मला अशी वाटते, की कार्यकर्ता असण्याचा काळ संपलाय, चमचे असण्याचा काळ सुरू झालाय. आणि त्या चमच्यांचं सगळ्यात अडचण अशी आहे की त्या चमच्याला असं वाटतं की ताटातला गुलाबजाम मी ओठापर्यंत नेतोय तेव्हा तो चमच्याला असं वाटतं की मला मिळाला आहे. पण त्या चमच्याचं काम तेव्हा कोणाच्या तरी ओठापर्यंत नेणं हे असतं. चमच्याच्या आयुष्यात फक्त खरकट होणं हेच असतं. आणि आज चमच्यांची संख्या जास्त वाढली की त्याचा एवढ्याशा प्रवासातच तो समाधानी होतोय, पण त्याला खरकटच राहावं लागणार आहे आयुष्यभर. आणि ब्लेम त्याच्यावर येणार आहे, कारण दिसणार खरकटा तो आहे, तो रुमाल तोंड पुसून निघून जाणार आहे खाणारा. आणि तेच होत चाललंय. आज कुठल्याही बाईकवर साध्या नगरसेवक आणि तालुका अध्यक्षाच्या मागे 15 पोरं जय हो करत फिरतात जेव्हा बाईक घेऊन बापाच्या पेट्रोलने, तेव्हा सगळ्यात जास्त दुर्दैव वाटतं की ही तरुण पिढी कुठे चालली आहे. आणि एका घरात 5-5 पक्षाचे लोक असतात. म्हणजे वर एका पक्षाचा झेंडा आहे, बाल्कनीत दुसऱ्या पक्षाचा झेंडा आहे, बाईकवर तिसऱ्या पक्षाचा झेंडा आहे. आणि ही सगळी तरुण पिढी, यांना मला नेहमी प्रश्न पडतो की काय यांना सोल्युशन देणार आहेत, कोणते बेरोजगारीवर आज आपल्याकडे उपाय आहे. आणि आयुष्यभर तिथं गावात पडायचं, लुडो खेळत ती चौकात तुम्हाला पोरं दिसतील. म्हणजे ही सगळ्यात दुर्दैव कार्यकर्त्यांचं चमच्यांचं हे आहे की हे तुम्ही मागं फिराल तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळणार नाही. एक दिवस हा नेता मागे बघेल आणि त्याला दिसेल ना की कुणीच माझ्या मागे नाही, एक पण कार्यकर्ता, त्या दिवशी तो तुमचं काम करायला सुरुवात करेल. तर आपण ती स्वीकारलं पाहिजे की डावं उजवं काही नसतं. आपण भांडून एकमेकांना शिव्या देऊन, म्हणजे बापाला बाप म्हणायचं, म्हातार घरी आहे म्हणायचं आणि नेत्याला साहेब म्हणायचं, ही काय दुर्दैवी अवस्था आहे. तर त्यात तो विचार करत 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 कुठेतरी असं झालं की उजळावा दिवा म्हणून या किती, मुक्या बिचाऱ्या जळती वाती. हा प्रत्येक कार्यकर्ता त्या वातीसारखा आहे. कुणाला तरी उजळवायचं, कुणाचं तरी करिअर ब्राईट करायचं, कुणाचं तरी दिवे लावायचेत घरात, म्हणून हे कार्यकर्ते त्या वातीसारखे जळत असतात. रोज नवीन वाती लागतात. तसे रोज नवीन कार्यकर्ते दरवर्षी लागतात, दर पक्षाला लागतात. वाती कधी नष्ट होतात आपल्याला कळत नाही. दिव्याचं नाव होतं, हे दिवे 5-5 वर्ष असतात, पण त्या 5 वर्षाच्या दिव्यासाठी किती वाती जळाल्यात याचा कुणीतरी हिशोब केला पाहिजे होता. आजही प्रश्न विचारायचा तर पहिले विठ्ठलाच येतं गावाकडच्या माणसाच्या ओठी. आणि म्हणून विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, हा अजूनपर्यंत न सुटलेला प्रश्न आहे. आणि तो कधीतरी सुटावा असं वाटतं. म्हणजे माझ्या पुरता तरी तो अजून सुटला नाही. अजून एक तुमचं गाणं आहे पत्रास कारण की, त्याची पार्श्वभूमी काय, ते का सुचलं का? आणि पत्रास कारण की बोलायची हिंमत नाही, पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही, अशा पद्धतीच्या त्या ओळी होत्या.
त्याच्यातलं सगळ्यात मूळ ते होतं की आईच्या उपचारासाठी किंवा गावोगावात दवाखाने अजूनपर्यंत ती उपलब्ध नाही आहेत, अजूनपर्यंत गावात तुम्हाला औषधं भेटत नाहीत, अजूनपर्यंत फवारणीसाठी किंवा नेहमी तुम्हाला जेव्हा पेरणी करायची खत हवं असतं तेव्हा कधीच खत भेटत नाही. पण शेतकऱ्याला आत्महत्या करायला जे विष असतं ते कसं काय लवकर भेटतं हे मला कळत नाही, ते कसं काय बरोबर अवेलेबल असतं हे मला कळत नाही. आणि या गोष्टीमुळे त्या शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की मी जातोय तर माझं आणि सरकारचं ओझं होईल कमी. की आता सरकारला पण ओझंच झालेलं आहे मी, तर ते सरकारचं पण ओझं यात कमी होईल. म्हणजे शेतकरी आत्महत्या विषय लोकांना खूप म्हणजे त्याच्यावर मला दोन्ही लोकांचा राग येतो की त्याच्यावर खूप कळवळून लोक रडून पडून भाषणं करतात, मग पुढे ते नेते होतात, मग ते मंत्रिमंडळात जाऊन बसतात आणि मग त्यांचं तोंड आपोआप बंद होऊन जातं. म्हणजे त्यांच्या तोंडात कुणीतरी आपला कडबा घातलाय असे ते 5-5 वर्ष मंत्री होऊन राज्य करतात. शेतकरी म्हणलं की एक शहर आणि गाव याच्या मध्ये एक भांडण लावण्याचा प्रकार आजकाल सुरू झाला आहे. म्हणजे शहरातल्या माणसांना असं सांगितलं जातं की शेतकरी टॅक्स माफ असतो, शेतकऱ्याला टॅक्स नसतो. अरे साधी काडीपिटी घेतली तुम्ही किंवा साबण घेतली किंवा कुठली गोष्ट घेतली, प्रत्येक गोष्टीवर टॅक्स आहे. तुम्ही प्रवास करता त्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर टॅक्स आहे. शेतकऱ्याला काय कुठल्या कंपन्या बनत नाही. शेतकऱ्या असून काय असतं, ज्वारी बाजरी कापूस तर काही खाऊ शकत नाही. जीवनावश्यक प्रत्येक गोष्ट त्याला विकत घ्यावी लागते, त्याच्यावर टॅक्स आहेच ना त्याला. बरं तुम्ही वीज देता म्हणजे तुम्हाला प्रत्येक गावात वीज जोडणी आहे, पण लोड शेडिंग पण हे कोण सांगतच नाही ना. रोजगारीची सगळ्यात मोठी समस्या आहे. मग रोजगार देऊ शकत नाही तर जातीवरून भांडणं लावतात. मग जातीत भांडत राहिले की माणसं विसरून जातात रोजगार बिजगार ह्या समस्या असतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं की शेतकरी आत्महत्या या गोष्टीवरचं लक्ष हटवण्यासाठी नेहमी कुठले तरी चिल्लर विषय खूप मोठ्या प्रमाणात पेटवायचे आणि तो मुद्दा अगदीच विसरून जायचा. आज शेतकरी आत्महत्या करतो या गोष्टीला पेपरात पहिल्या पानावर जागा सुद्धा राहिलेली नाही. पहिलं काय दुसऱ्या तिसऱ्या पानावर पण ती बातमी येत नाही. त्याची पार्श्वभूमी असलेलं ते गाणं होतं पत्रास कारण की बोलायची हिंमत नाही. आणि कुठल्याही सिनेमात ते गाणं नाही, फक्त ते सोशल मीडियावर आणि अल्बममध्ये. पण मला खूप कौतुक वाटतं मराठी रसिकांचं की खूप आत्मीयतेने फोन करून मेल करून लोक सांगतात की हे गाणं मला नेहमी ऐकावं वाटतं, त्रास होत असला तरी ऐकावं वाटतं. एकांकिकांपासून कथा पटकथा हे शिकलात की आपोआप का कोणी शिकवलं किंवा पुस्तकं वाचून किंवा काही काय कसं काय? खरं तर मी नाही शिकलो पटकथा काही. म्हणजे मला राहून वाटतं की आपण शिकायला पाहिजे होतो तो क्राफ्ट किंवा आहे. तर ते पण कसं होतं की जरा ती मी दुसरं काहीच करत नव्हतो, मी लिहितच होतो. आणि जेव्हा असं संधी यायची म्हणजे मी मालिका लिहित होतो. आणि मकरंदने मला सांगितलं की आपल्याला तू सिनेमा लिहि, मी तुझे डायलॉग आणि हे बघितलंय, तर सिनेमा कसा लिहिणार डायरेक्ट असं झालं होतं. पण असं ते बऱ्याच वेळा संपर्कात येऊन म्हणजे नाही तू सिनेमा लिहि. तर असे एक सिनेमा त्याच्यासाठी मी 1-2 लोकांच्या सिनेमावर काम केलं, त्यांच्या स्क्रिप्ट आणून काही डायलॉग बदलून किंवा असं लिहून दिले त्यांना. आणि नंतर एक पहिल्यांदा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा सिनेमा मी लिहिला मकरांसाठी, की जो पुन्हा एकदा एक आणि तो गाजलाच की म्हणजे एकदम. हा. आणि ते त्याच्यानंतर मला कोणी विचारलंच नाही की तू शिकलास का? काय लिहिता येतो का नाही. हा. तर ते यशाला उत्तर नसतं, शिक्षण राहून गेलं ते. पण त्या मुळात त्यातला मुद्दा असा होता की ती खूप जवळची गोष्ट होती, कार्यकर्त्याचीच गोष्ट होती की एक कार्यकर्ता धडा शिकवतो आमदाराला आणि ते आपल्या मनातच होतं, अंगणातली गोष्ट होती म्हणजे. मनातच होतं की असं करायचंय आपल्याला. आणि सुदैवाने तो सिनेमा. पण हा आवडता विषय, मनाजोगता विषय, मनात सतत डोक्यात खतखतणारा विषय पहिलाच असून सुद्धा पटकन झाला असेल नाही लिहून? हा. म्हणजे काय होतं की त्याच्यात मागचे 2 कारणं होते. एक तर सयाजी शिंदे, मकरंद, नागेश भोसले हे सगळे सिनेमा सुरेश सुवर्ण लोक निर्माता म्हणून पहिल्यांदा सिनेमा करत होते. आणि त्यांनी अशी मीटिंग ठरवली, मला बोलवलं. मला मकरंद सारखं विचारायचं झाली ना गोष्ट, करतोयस ना? आणि मी हो म्हणत. आता सगळं प्रत्येक लेखक जसा बोलतो तसं की हो झाली करतोय. आणि त्यांनी डायरेक्ट पुण्यात मीटिंग ठेवली की हां आता सयाजीराव येत आहेत असं. तर मला वाटलं सयाजीराव पण तिथं कुठेतरी असतील शूटिंग करत असं. आणि मी गेलो, माझ्याकडे 2 कागद होते ज्याच्यात काही वरच्या ओळीचा खालच्या ओळीला संबंध नव्हता. आणि मी आपलं असं वाचत होतो तेव्हा त्यांच्याच लक्षात आलं की याचं काही काम झालेलं नाही. आणि त्या 2 दिवसात म्हणजे त्यांनी सांगितलंच होतं त्याच्या प्रोडक्शनला की ह्याला बाहेर सोडायचंच नाही, हा जेव्हा मला कागद देईल तेव्हाच.
आणि मग मी ते पर्यायच नव्हतं दुसरा काही. तर मी ते 2 दिवस ती जी गल्लीत गोंधळचा पहिला ड्राफ्ट लिहून कम्प्लीट केला दुसऱ्या रात्री. म्हणजे नजर कैदेत जवळ नजर काय आपल्याकडे तुरुंगात साहित्य निर्माण होणं याची परंपरा आहेच पण मग नजर कैदेशिवाय लिहिलेला पहिला सिनेमा कुठला? नजर काय त्याशिवाय मी गोष्ट छोटी डोंगरा एवढी सिनेमा लिहिला. तो सिनेमा ही खरं तर आपल्याला जे वाटतं, म्हणजे मी त्या सिनेमाच्या निमित्ताने एवढंच म्हणतो की नेहमी शेतकऱ्याची करून ती गोष्ट सांगणे, नेहमी शेतकऱ्याचं वर्णन तसं करणे, ह्याच्यापेक्षा शेतकरी काहीतरी उत्तर देऊ शकतो ना. शेतकरी किती दिवस स्वतःच आत्महत्या करेल? शेतकरी कधीतरी तुम्हाला जाब विचारेल ना शेतकरी. तर त्या सिनेमात पहिल्यांदा असं ठरवलं आम्ही की नाही याच्यातून ॲक्शन असली पाहिजे शेतकऱ्याची. आणि शेतकरी कृषी मंत्र्याचं अपहरण करतो, तर ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न होता, ती ॲक्शन, ते सोल्युशन. आता फक्त एवढंच दिसतं की शेतकरी स्वतःची समस्या सुटत नसेल. म्हणजे शेतकऱ्याचं मला नेहमी फक्त एवढंच म्हणेन मी आता त्याच्यातला कंक्लूड हा मुद्दा, की नेहमी असा आक्षेप घेतला जातो की शेतकरी व्यापारी होऊ शकत नाही, शेतकऱ्याला व्यापार करता येत नाही. तर असं सगळ्या व्यापाऱ्यांचं, म्हणजे जे तुमचे पैसे बुडवून, बँकांचे कर्ज बुडवून परदेशात जातात, तसा व्यापार शेतकऱ्याने करणं तुम्हाला अपेक्षित आहे का? तर तसा व्यापार शेतकऱ्याला करता येत नाही. शेतकरी कर्ज बुडवून देश सोडून जात नाही. शेतकरी जीव सोडेल पण देश सोडून जात नाही. शेतकरी इतका कृतज्ञ आणि दरिद्री नाही. आजही कधीतरी गोष्ट छोटी डोंगरा एवढी झीवर लागतो आणि लोक म्हणतात की आजचं चित्र नाही हो, वास्तव चित्र नाही. तर ही शर्मेची बाब आहे की 10 वर्षापूर्वीचा सिनेमा आजही तसाच्या तसा वाटतो. म्हणजे फक्त सरकार बदलतात, शेतकऱ्याची अवस्था बदलत नाही, याचा आपण विचार करायला पाहिजे. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटाशी संबंधित असलेले एक तुमचे मित्र, बघूया तुमच्याबद्दल काय म्हणतात. अरविंदच्या लिखाणामध्ये दम आहे, तो अशा अर्थानं की तो समाजाचा खूप अभ्यास करतो, फार नेमकेपणानं समाजाची नस पकडतो, विषयाची नस पकडतो. मांडणी चांगली आहे त्याच्याकडं. त्याची संभाषण, डायलॉग, संवाद लिखाणाची जी शैली आहे ती फार छान आहे. आपल्या मराठीमध्ये विजय तेंडुलकरांची एक शैली आहे ती त्याच पद्धतीने बोलली तरच ती परिणामकारक होते. त्याच्या त्या पद्धतीत तुमचं काही करण्याचा प्रयत्न केला तर ते चुकतं. तसं अरविंद जगताप यांची संवादाची रचना असते ती अशी पर्टिक्युलर आहे, ती तशी बोलली तरच ती परिणामकारक होते. 4 पावलं पुढं चालणाऱ्या, पुढे करणाऱ्या लेखकांच्या ह्या जत्रेमध्ये हा आपला 2 पावलं मागं राहून काम करणारा लेखक आहे. अशी काही आयुष्यात माणसं आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या जगण्याला एक फोर्स येतो. त्यामध्ये अरविंद हा एक आमच्या जगण्याचा फोर्स आहे. आणि मला असं वाटतं की अरविंद जगताप यांचं खरं लिखाण अजून बाहेर यायचं आहे. खूप चांगले विषय आहेत त्याच्याकडं. मला वाटतं तो स्वतःच डिरेक्शन आणि रायटिंग करेल आणि सिनेमा करेल, तो जास्त सक्सेसफुल असेल. काय म्हणायचं आहे त्याच्यावरती? नाही म्हणजे एक आयुष्यात असताना म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, म्हणजे यापेक्षाही सयाजीराव फार पुढे आहेत. म्हणजे तो माणूस सच्चा आहे, फार शिकण्यासारखं आहे खूप गोष्टी. सह्याद्री देवराईच्या निमित्ताने मी बघतोय की म्हणजे त्यांचं सिम्पल म्हणणं असतं की आजपर्यंत आपल्या पिढ्यांनी, म्हणजे आपल्या काही पिढ्यांनी इतकी झाडं तोडलेली आहेत की ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आता आपण ती झाडं लावण्याची. मग कुठल्या तरी एका पिढीतल्या माणसाने ते काम केलं पाहिजे आणि आता आपण आपल्या पिढीनं ते काम करूया असं म्हणून त्यांनी ते सह्याद्री देवराईचं काम सुरू केलं. जेव्हा जेव्हा त्यांच्याकडून शाबासकी मिळते किंवा कौतुकाची थाप येते ती फार महत्त्वाची वाटते, कारण तसं ते फार उगीच कौतुक करणारे नाही आहेत. ज्या आपल्या लेखनावरती इतक्या पद्धतीने टीका झाल्या, मोर्चे निघाले, सगळं वातावरण सगळं ढवळून गेलं वगैरे, त्याच लेखकाला चला हवा येऊ दे सारख्या कार्यक्रमामध्ये एक पत्र लिहायला आपण बोलावूया, हे कसं काय घडलं? नाही, त्याच्यातला विषय असा होता की मुळात आपटे सरांचं नाटक पुन्हा एकदा संजय नार्वेकर करणार होता, विनय आपटे सरांचं. आणि विनय आपटे सरांनी केलेलं नाटक आता पुन्हा संजय नार्वेकर करतोय. आपटे सर आपल्यात नाही आहेत आणि त्याच्यावर काय आपण विनोद नाही करू शकत. म्हणजे रानभूल म्हणजे हां, तर ती भूमिका नार्वेकर करतो. आणि असं होतं की सरांना काय वाटलं असतं की आपलं नाटक पुन्हा येतं. आणि तर ते मला विचारलं हवा येऊ द्यावं की आपल्याला असं असं करायचं आहे, तर काय करू शकतो आपण याच्यावर, एक पत्र किंवा असं सर काय म्हणतील.
हे आपटे सरांना मी भेटलेलोच होतो, पण मुळात मुद्दा असा होता की ते स्वतःलाच अस्वस्थ करणार होतं मला की सरांची भूमिका आपण काय मांडणार आणि काय. पण तरी पण ते लिहिलं आणि सर काय म्हणले असते संजय नार्वेकरला किंवा सगळ्या कलावंतांना, आणि तो मुद्दा सरांचा फोटो ठेवून ते वाचन झालं. म्हणजे वाचन म्हणजे तो जो आवाज होता फक्त, तर त्याचा रिस्पॉन्स किंवा त्याच्यानंतर नरेंद्र दाभोळकरांचं पण असंच पत्र एक आपण केलं की दाभोळकर असते तर त्यांनी काय केलं असतं, काय लिहिलं असतं. तर त्याला महाराष्ट्रातून एवढा जास्त प्रतिसाद होता की अधूनमधून हे आपण केलं पाहिजे असं चला हवं त्याला डॉक्टर साबळेला किंवा सगळ्यांना वाटलं की नाही आपण हे चालू ठेवलं पाहिजे. आणि मग ते मधून फोन यायचा मला की आता आपण या विषयावर करूया का. तर त्यातला जो विषय, पण बऱ्याचदा म्हणजे मी हवा अयोध्येच्या टीमचं कौतुक याच्यासाठी करेन की बऱ्याचदा काय असतं ना की माणसाची कारकीर्द मेसेज एवढी असते आणि त्याला आपल्यावर पत्र अपेक्षित असतं. तर ते यांनी मला कधी हट्ट धरला नाही की नाही नाही ह्याच्यावर पण पत्र लिही, तुला ज्या विषयावर वाटतंय त्याच्यावर पत्र लिही. आणि त्यामुळे ते मनातून करता आलं, करतोय. बरं वाटतं की काहीतरी आपली समस्या किंवा काहीतरी म्हणणं आपल्याला याच्यातून मांडता येते. तुम्ही एक कलाकार होता बिचारा, त्याला तुम्ही पोस्टकार्ड बनवलं. त्या सागर कारंडीला काय म्हणायचं बघूया तुमच्याबद्दल. प्रिय अरविंद सर, माझा आवाज ऐकून तुम्ही नक्कीच ओळखलं असेल की मी कोण आहे. तुमच्या शब्दांना, तुमच्या पत्रांना माझा आवाज आहे असं अभिमानाने सांगणारा मी सागर कारंडे. तुमच्याबद्दल थोडंसं सांगतो आज. माझी हिंमत होत नाही आहे पण सांगतो की एकदा आम्ही पत्राची वाट बघत होतो. शूटिंग सुरू झालं होतं. आत्ता पत्र येईल, आत्ता पत्र येईल. तर पत्र काही येत नव्हतं. तर एक फोन करण्यात आला अरविंद सरांना की अरविंद सर कधी पत्र देत आहे. तर अरविंद सर म्हणाले, अरे मी आता हिमालयात आहे आणि हात गारटलेत माझे, लिहिता येत नाही आहे मला, होत नाही आहे माझ्याकडून. हे त्यांनी विनोदी पद्धतीने घेतलं. पण खरंच अशी सच्ची माणसं खूप कमी असतात की लिहायचं आहे म्हणून लिहित नाहीत किंवा द्यायचं आहे म्हणून काहीही लिहून दिलं असं ते करत नाहीत. त्यांना नाही सुचलं तर ते नाही म्हणतात आणि जेव्हा सुचतं तेव्हा सुचतंच. एक माझ्याकडे चित्र आहे. त्या चित्रावर मी असा निष्कर्ष काढू शकतो की तुम्ही सिनेमाची संहिता देताना एवढा उशीर करता, लोक हैराण होतात आणि दुसरं काही मार्ग उरत नाही आणि ते पाया पडतात की बाबा दे, कधी देतोय, दे. बघूया, पुरावा आहे आपल्याकडे. नाही आता हे काय तो अभिनेताच आहे ना, मी त्याला नाही, तुम्ही काय बोलूच नका. ते पाया पडलेत, त्यांची काय बाजू आहे ती ऐकून घेऊ ना आपण. सरांकडे एखादा विषय घेऊन गेलो की ते लेखक म्हणून इतके व्यस्त असतात की ते हातालाच लागत नाहीत, त्याचे निसटून जातात सतत. त्यामुळे यापुढे कानाला खडा लेखक म्हणून जास्त लावू का नको लावू, तू ठरवायचंय. माझी खूप इच्छा आहे. हे बघ, अजून हात कानापर्यंत नेले नाहीये. ते न्यायच्यात पटकन मला हो म्हण आणि स्क्रिप्ट लिहून दे. आय लव्ह यू. सोबतला एवढंच सांगेन की खरोखर नाही सुचलं, खरोखरच अडकलो त्या गोष्टीत. आणि पण लिहायचं आहेच आहे आणि कानाला खडा लावायची गरज नाही. फक्त चांगलं सुचलं तरच करावं असा मुद्दा आहे. तर सुचेल असं वाटतंय. याच बाबतीत बऱ्याच जणांनी कानाला खडा लावलाय. बघूया कोण आहे. एकतर तुम्ही आमच्या शहरात राहत नाही, तुम्ही आम्हाला भेटत नाही, तुम्ही आमच्या कोणत्या फंक्शनला येत नाही. पण जगताप सर एक आहे की खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तुमच्याकडनं. एकतर माणूस कसा असावा हे तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. चांगला माणूस म्हणजे कसा असतो हे मी तुम्हाला बघून शिकलो आहे. आणि मी ऑलवेज सगळ्यांना उदाहरण देतो. आणि नाव दॅट आय गॉट दिस प्लॅटफॉर्म ऑन झी मराठी, तर मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की चांगला माणूस कसा असावा, चांगला मित्र कसा असावा, तर तो अरविंद जगताप सारखा असावा. आय लव्ह यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू संजय यादव, थँक्यू. तुमचे एक मित्र आहेत, ते काय तुमच्याबद्दल कानाला खडा कसा काय लावायचा काय ते म्हणतात. बघूया तरी काय ते. मातीतला सच्चा माणूस, सामाजिक राजकीय प्रखर जाणीव असलेला मनस्वी कवी, लेखक, दिग्दर्शक, नाटककार,
सामाजिक बांधिलकी ही फक्त सोशल मीडियावर जपायची नसते, तर ती प्रत्यक्ष आचरणात आणायची असते हे पक्क ठाऊक असलेला आमचा एक सॉलिड मित्र. पण साधेपणाचा अतिरेक, साधेपणाचा कळस, मी त्याला बऱ्याच वेळा म्हणतो, माझ्यासारखे अनेक मित्र त्याला सांगतात की कमीत कमी स्वतःच्या काही कलाकृतींच्या बाबतीत तरी थोडासा आग्रही, थोडासा कठोर राहा, तिथे एवढा साधा राहू नकोस. मनापासून एक छान कलाकृती तू कागदावर उतरवतोस आणि मग बऱ्याच वेळा त्याचाच खून होताना तुला पाहावा लागतो. तर ॲटलिस्ट त्याच्यासाठी तरी हा साधेपणा सोड. मी काही तुला हे सांगणं थांबवणार नाही, मी काही कानाला खडा लावणार नाही. मी तुला भेटशील तेव्हा हेच पुन्हा पुन्हा तेच सांगत राहणार. मला माहिती आहे आत्ताही तू हसून सोडून देणार. खरोखर म्हणजे उपेंद्रसारख्या मित्रांचं हे थोडं जास्त कौतुक आहे. तसं मी खूप डॅम्बिस माणूस आहे आणि मला ते कळतं काय चाललंय. मला हा प्रश्न पडतो, मला नेहमी घरातून बाहेर निघताना असं वाटतं मी काय आज सॉलिड आहे, पण माझ्या दृष्टीने ही आधुनिकता आहे, म्हणजे ह्याचा कळस आहे हा आधुनिक असण्याचा. पण तो साधेपणा वेगळा. साधेपणाची मला एकच गोष्ट खूप महत्त्वाची वाटते की करोडो रुपये खर्च करून लग्न लावलं, अमुक केलं, कुठल्या गरीब माणसाला काय फायदा होतो, काय त्याला येतं, हा विचार सारखा मला वाटतो. आणि थोडंसं दडपण असलं पाहिजे आपल्या प्रत्येकाला, असं मला वाटतं की आपण काय ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याचं जरा तरी दडपण असलं पाहिजे. बरं, आता आपण इतकं बोललो, घरच्यांनी, मुलांनी, बाबांनी, मित्रांनी, तुमच्या सगळ्यांनी काय कानाला खडे होते ते सांगितले. तर आता इथून पुढे तुम्ही असे काय कानाला खडे लावायचं ठरवलंय? इथून पुढे फक्त एकच गोष्टीच्या बाबतीत कानाला खडा लावावा किंवा लावला पाहिजे असं वाटतं की म्हणजे घराच्या बाबतीत किंवा जो विचार आहे की या निमित्ताने, म्हणजे तक्रारी घरात असतातच तशा खूप, पण जाहीरपणे मला असं वाटलं की उगाचच बोंबलत हिंडणे या गोष्टीला जरा कानाला खडा लावावा लागेल. पण खरंच मनापासून मला असं वाटतं की खूप कमी लोक आहेत की ज्यांना आपापल्या भावना शेवटपर्यंत टिकून ठेवता येतात. काही लोक बदलतात काळाच्या ओघात, काही लोकांना काळ बदलायला लावतो, काही लोकांना परिस्थिती बदलायला लावते, काही लोकांना झुकावं लागतं, वाकावं लागतं, मोडावं लागतं. पण तुम्ही अजूनही तुमचा बाणा तसाच ठेवला आहे आणि मी प्रार्थना करतो की जोपर्यंत तुम्हाला शक्य आहे तोपर्यंत तुमचा बाणा तसाच ठेवण्याची ताकद तुम्हाला तिथून मिळो. थँक्यू. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही एक रोपटं भेट देण्याची प्रथा सुरू केलीत, जेणेकरून आपण जास्तीत जास्त पृथ्वी हिरवी करावी, हरित करावी. आज इथे तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. झी मराठीकडनं तुम्हाला एक प्रेमाची भेट आपण देणार आहोत. ती सुद्धा एक आपण असं म्हणूया की रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्हाला एक रोपटं देऊन मी तुमचं स्वागत करतो. आधी अंड का आधी कोंबडी या प्रश्ना इतकाच मोठा प्रश्न मला आज पडला. तो म्हणजे पत्रांनी अरविंद जगताप यांना चेहरा दिला का अरविंद जगतापांनी पत्राला नाव मिळवून दिलं? पण एक मात्र नक्की की आजच्या कानाच्या खड्यांनी वेगळा अरविंद जगताप आम्हाला ओळखीचा करून दिला. पुढच्या पाहुण्याची ओळख अशीच कानाला खडा लावून करून घेऊया. पण पुढच्या भागात ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारी सह प्रस्तुत कानाला खडा, को पावर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.